कारण इतक्या दिवस ग्रीनरी राहत नाही, ही निस्वन सुरू झाली की करप्या सुरू होतो. नाही करपा ते नावच नाही त्याचं. बरोबर आहे का नाही सुरुवातच नाही. वापरा बाय ऑर्गॅनिकचं मी जसे डोस वापरले तर तसा माझ्या बागेत करपा हा आलाच नाही. नाही आला तरी तुम्ही एखादा स्प्रे कुठल्याही शेतकरी वापरा. नाही दुसरा स्प्रे तर वापरलाच नाही मी, पण याचा स्प्रे घेतल्यानंतर करपा हा आलाच नाही बागेत. नाही आनंदाची गोष्ट आहे, पण आलाच कुठल्याही शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिक वापरला आणि करपा जाणवला तर स्प्रे घ्यावा. कारण वापरा बायोरेनिक मुळे का करपा आला नाही तर सरांचं सांगणं बी योग्य आहे. जे घडलंय ते बोलतात की ज्या वेळेस झाड सशक्त होतं आणि अन्नद्रव्याने तृप्त होतं त्यावेळेस कुठल्याही रोगाला ती सहजासहजी बळी जात नाही. त्याचे ते लक्षण आहेत. म्हणजे आपण सहज तुम्ही म्हणताय करप्या नाही आला, पण करप्या न येण्यापाठीमागचं ते कारण आहे. आपल्याला घडपण धावता येते. ह्याच्या बघा बरं फाने किती 1 2 3 2 3 3 4 4 5 6 7 8 9 9 10 आणि 11 आणि ही खालची 12 पण इथं 12 पाण्यात. आता इथं समोर बघा बरं घोगरे सर किती कॅमेऱ्यात. थांबा 1 मिनिट, कॅमेऱ्यात येते का नाही बघू. थोडासा कॅमेरा हलवतो मी समोर बघू. आता वरच्या मापा एकदम वरली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 फाण्या आहेत. 11 12 फाण्या आहेत. आपण टोटल फाण्या किती पडल्यात हे एक आपण मापल्या. म्हणजे काय आणखी तुम्हाला कमळाची 16-17 फण्या टोटल पडलेल्या आहेत. आणि आता आपण जास्तीत जास्त किती धरल्यात? 11 जास्तीत जास्त 11 फण्या आपण धरलेले आहेत. हा जास्तीत जास्त आपण 11 धरले. आणि कमीत कमी किती? कमीत कमी 10 फण्या आहेत. कमीत कमी 10 आहेत. 10 आणि जास्तीत जास्त 11. 9 10 11 अशी रेंज येते. म्हणजे 11 तुम्ही सरासरी धरलेच आहे. आता तुम्हाला जे काही केळी पाहायला तुमचे व्यापारी आलते आता कालच्या दिवशी व्यापारी 2-3 व्यापारी येऊन गेले. त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं 1 नंबर बाग आहे, पूर्ण माल हा एक्सपोर्टला जाईल. इराणलाच आम्ही माल पाठवून नाही तुमचा. म्हणजे त्यांनी येऊन तुम्हाला शब्द देऊन गेले? हो शब्द देऊन गेले ते. आणि मग तुम्हाला त्यांनी चालू रेट देऊ म्हणले का तुम्हाला लोकलचा रेट देऊ? नाही जो बॉक्स पॅकिंगचा जो रेट असेल तोच हायेस्ट रेट तुम्हाला देऊ म्हणे आम्ही. पण आपल्याला बाग पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला कानावर घालून गेले? हो. त्यांनी आल्यानंतर फण्या बघितल्यास त्यांना काय ठिकाणी 11 13 काय चालले मोजल्या ना त्यांनी फण्या मोजल्या. त्या म्हणे चांगल्या आहेत म्हणे, त्या चालतात म्हणले. हो आम्हाला चालतात म्हणे ते. कारण वरची फणी आणि खालची फणी मध्ये काहीच अंतर नाही. या 2 गोष्टी. कारण आपण इतकं अगदी काळजीपूर्वक का गोष्टी काय बोलत असतो की आज जळगाव क्षेत्रामध्ये आम्ही अगदी तुमच्यासारख्या कष्टकरू शेतकऱ्यांना खूप भेटतो. आम्हाला पण शेतकरी प्रामाणिकपणे खूप काही गोष्टी सांगतात की आज आपल्या जळगाव साईडला एक अशी बोलायचीच बाब झाली तर आपले काही शेतकरी अगदी 12 किलो पर्यंतच्या पुढे घड काढू शकणार अशा कंडिशनला पण गेलेले आणि काही शेतकरी 22 किलोच्या प्लस घड काढू शकणार अशा कंडिशनला पण आहेत. आणि सरासरी 15-18 शेतकरी जळगाव साईडला केळीचे घडाचं वजन घेतात. आता हे जर एक अंदाज पंचे आपल्याला गवतावा पोळ्या ज्यावेळेस तुम्ही काट्यावर टाकता एक्सपोर्टला जाईन माल त्यावेळेस तुम्ही 2 घड मुपून पण पाहणार आहेत. पण एक आज आपल्या ह्या नजरेला ही घडाचं वजन एक अंदाजे किती असं वाटतंय तुम्हाला? हा घड जर कधी पूर्ण भरल्यानंतर जर काढला हा कमीत कमी 35 किलोचा येईल. 35 किलोचे कमीत कमी 35 किलो. आता सगळ्यात महत्वाचं ह्या केळीमध्ये तुमच्या आहे ह्या शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळे तुम्हाला असा एक वेगळा बदल तुम्हाला काय जाणवतो? वेगळा बदल म्हणजे मी जे तुमचं जे तंत्र मी वापरलेलं आहे वापरा बाय ऑर्गॅनिकचं, त्याच्यामुळे मला 100% त्याचा फायदा झालेला आहे. फायदा काय नेमका तीच म्हणजे असा झाला की त्याची जी निस्वाड झाली घडाची ती 16-17 फण्यांपर्यंत निस्वाड झाली. आणि पारंपरिक पद्धतीने मी जे करत होतो त्यावेळी 12-13 फण्या मला मिळत होत्या. आणि यावेळेस वापरा बाय ऑर्गॅनिक वापरल्यामुळे मला कमीत कमी 5 फण्यांचा त्याच्यामध्ये मला फरक जाणवला. वाढ झाली त्याच्यामध्ये. आणि धरताना तुम्ही जरी 11 धरल्या तरी फण्या जास्त फण्या पडल्या. म्हणजे आता आपल्याला एकंदरीत लक्षात येते की ह्याला वजन मिळणार आहे. बिलकुल बरोबर आहे का नाही? हो. मग आता मला काय म्हणायचंय, तुम्ही आता दरवर्षी केळीत आहेत तर ह्या 2 फणीच्या मधली अंतरी आणि वाद ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? 2 फणींमधील जे अंतर आहे ते कमीत कमी 6 इंचचं अंतर त्याच्यात मला दाखवलेलं आहे. 2च्या आणि फण्यांची जी केळीची जी वाढ आहे वाद जे आहे ते लांब वाद मला मिळालेले आहे. अंतरीमुळे वाद मला लांब मिळालेले. तर आता ही जी काही तुमची ज्यावेळेस निस्वन झाली
त्यावेळेस अशी तुम्हाला, आता तुम्ही दरवर्षी केळीतच येतात, 20 वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्ही ज्यावेळेस आता ही निस्वन सुरू झाली त्यावेळेस हिने जास्त वेळ घेतला का ही 1-1.5 महिन्यातच झाली, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, जास्त नाही झाले, 1-1.5 महिन्यातच निसवाड झाली पूर्ण ती. हा, आता ही इथनं पाठीमागचा जो तुमचा अनुभव आहे, तुम्ही रेग्युलर जे केळी करता, तर निस्वन सुरू झाल्यानंतर किती दिवस घेते? कमीत कमी 3 महिने तरी लागत होते पूर्ण निसवायला. हा, म्हणजे आपला तो टायमिंग निम्म्याने कमी केला तो. हा, कारण 1.5 महिन्यातच संपूर्ण बाग निसून मोकळा झाला. हा म्हटलेला आहे. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांनी हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कधीपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? म्हणजे केळी बिघडल्यानंतर वापरायला सुरुवात केली पाहिजे, लागण केल्यावर 8-15 दिवसांनी केली पाहिजे, का ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहतील त्या दिवसापासून केली पाहिजे, का आपले असेच व्हिडिओ वर्षानुवर्ष पाहत राहिले पाहिजे? याची ती सुरुवात पासूनच पाहिजे. कंद लागवड किंवा रोप लागवड केल्यानंतर याची सुरुवात झाली पाहिजे. हा, आणि सुरुवातपासून जर असेल तर हा केळीचा बाग म्हणजे बागच जमेल. हा, आता बुंदा मापला किती भरला बरं? 32, काही 30, काही 31, हा, 33. 33. ही लागणीपासून केळीचं वय किती आपल्या? आता ह्या 27 तारखेला 3 महिने 7 महिन्याची होईल. ते 27 तारखेला 7 महिन्याची होईल. 7 महिन्याची होती. हो. मग हितनं अगोदर पण तुम्ही केळी करायचा, बरोबर आहे की नाही? ह्या साईडला थोडस तुम्ही हितनं अगोदर पण केळी करायचा, मग इतक्या कमी वेळेमध्ये असा बुंदा होणं, ही पाला खालचा हिरवा राहणं, न बांधता केळी एकदम पाल्यात डिस्टन्स पडत केळीची एकदम जोमात वाढ होणं, असं घडायचं का एकदम नाही, सहज? कधीच घडलं नाही, कधीच नाही, कधीच घडलं नाही. कधीच घडलं नाही. आणि हे पानच राहत नव्हते ना, हे पूर्ण मनानेच पानं करपे. वाळून जायचे. मनानेच करपे. हा, आज मी माझ्या शेजारचे जे बाग आहेत ना आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात करपा आहे. आणि आपण करप्यासाठी काय फवारलं? काहीच नाही, फक्त रोअर आणि ग्रोथरच आपण वापरलेलं आहे. खालनं आणि वरनं स्प्रे लहान असताना. लहान असताना आता तर स्प्रे पण नाहीत, नाही, फक्त खालनं डोस गेलेत. खालून डोस फक्त आपण आणि ते बी 2 गेले, 10 नाहीत. 10 नाही, फक्त 2 आहेत. म्हणजे आपले दोघांचं खरं आहे का नाही? हो, अगदी 100% हा? आहे ना. म्हणजे असं आहे का बघा, आज मार्केटमध्ये कुठलीही कंपनी असू द्या, कुणी मार्गदर्शक असू द्या, जर रिझल्ट भेटला की ती आवाची सवा बोलतात. आपला शब्द आहे का तसा? नाही. वगैरे सरांचा पहिल्यापासून नाही. मग विषय असा आहे की बघा, तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन जर असे प्लॉट येत असतील तर जे काय आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, मला काय म्हणायचे, मार्केटमधून आपण प्रत्येक जण जे लागतं, जी गरज आहे, वॉटर सोलेबल, दाणेदार, भेसळ जे काय आहे ते प्रत्येक जण आपण टाकतोय आणि ते टाकावं लागतं. त्याला कोणी म्हणणार नाही हे टाकावं लागणार नाही. पण त्या आहे ह्या शेड्यूलमध्ये, आहे ह्या पद्धतीमध्ये जर वापरा बायोरेनिकची पद्धत जर ऍड केली आणि जर असे बुंदे मोठे होत असतील, करपे येत नसन, झाडाची एकदम सुदृढ पद्धतीने वाढ होत असन, झाड सशक्त वाटत असन, अन्नद्रव्याने तृप्त वाटत असन, केळीत आल्यानंतर करमत असन, तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिककडं वळलं पाहिजे का हे व्हिडिओ पाहत राहिलं पाहिजे? नाही, वळलंच पाहिजे. कारण आपल्याला दिसून आंधळं ऐकून बहिरं, जर आपल्याला काही गोष्टी अशा दिसत आहेत, आपल्याला कुठतरी पाहायला भेटतात, बरं आपण पहिल्या अवस्था, दुसऱ्या अवस्था त्या कॉम्प्युटरवाल्याकडं जाऊन जोडून ते एडिटिंग करायला होतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना एक विश्वास भेटावा. कारण आज विषय काय झालाय की आम्ही असन किंवा मार्केटमधले कुणीही असन, आज कुठतरी झाडं चांगली बघणं आणि तिथं जाऊन व्हिडिओ काढणं ही एक पद्धत झाली. पण आपण ह्या पद्धतीला थोडंसं डायवर्ट केलंय. कसं केलंय की आपण येण्या अगोदर तुमची मुलाखत आहे आपल्याकडे, हो आहे ना, आणि आल्यानंतर दुसरी अवस्थेला ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे व्हिजिटला येतोय, मग 2 महिन्यांनी येऊ, 2.5 महिन्यांनी येऊ किंवा 1.5 महिन्यांनी येऊ, तर त्याच्यानंतर आम्ही तुमची दुसरी मुलाखत घेतोय. मुलाखत घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की हा प्लॉट जर तुमच्या मनासारखा नाही आला, बरोबर आला, आणि आम्ही जरी तुम्हाला म्हणलं चला प्लॉटवर, आणि जरी तुम्ही आले तरी तुम्ही असं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश देऊ शकता? हो, बिलकुल. नाही, न रिझल्ट आता देऊ शकता ना? काय नाही, कसं काय देणार? बरोबर आहे का नाही? रिझल्ट मिळाला म्हणून मी किती वेळा कॉल केले? आतापर्यंत 8-10 फोन झाले असतील तुमचे त्यांना झालेत? हो ना, माझे झाले. त्यांनी नाही तुम्हाला फोन केला, येऊ काय साहेब, येऊ काय, आलाय काय रिझल्ट आला? मी त्यांना बोलवलं, तुम्ही याच मध्ये एकदा भेट द्याच. सगळ्यात महत्वाचं की साहेबांनी आपले व्हिडिओ बघून जसं आपण बुंदे मोजतो तसे स्वतःच बुंदे मोजले. मी स्वतः बुंदे मोजून साहेबांना. साहेब नमस्कार. आपलं नाव, गाव, पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव भगवान हरसिंग पाटील, मुक्काम पोस्ट केळगाव, तालुका पडगाव, जिल्हा जळगाव. ओके. तर आपण ह्या केळीसाठी वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे आजपासून पुढे. आपली झाडं किती आहेत सगळी? 3200 झाड. 3200. आणि लागण तारीख किती आहे? 27 ऑगस्ट 2024. बरोबर.
आणि आजची तारीख किती आहे? आजची तारीख 10/12/2024. बरोबर. तर आपण इथून पुढे ह्या केळीसाठी वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या शेड्यूलमध्ये ऍड करणार आहे. हो. तर त्या केळीत काय काय बदल व्हावं अशी आपली वैयक्तिक अपेक्षा आहे? बघा म्हणजे तिची वाढ बी झाली पाहिजे आणि अंतर पानांमध्ये बी अंतर आलं पाहिजे आणि खोडाचा बुंदाही जाड झाला पाहिजे. बरोबर आहे. तर काय आहे, आपण काय केलंय लोकेशनासाठी बांधापासून एक झाड इथून आणि 3 नंबर झाडापासून तुम्ही टीच्या समोर एकदम उभा आहे हो. आणि आपल्या पाठीमागे एक लिंबाचं झाड आहे. आता रात्रीची वेळ आहे, काही कॅमेराची काय दिसेल आपलं काय काम आहे, लोकेशन हलवायचं नाही अजिबात. ह्याच ठिकाणी आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसाला जी काय ही आपल्या पाठीमाग लिंबाचं झाड आहे. आता अंधारात दिसते ती बॅटरी जी काय आहे ते आहे आणि ह्याच ठिकाणी आपण पाहणार आहे जी काय काय बदल होते. तर तुम्हाला ही माहिती कुठून पोचली बरोबर? मी युट्यूबला मी पाहिली. बरोबर आहे. युट्यूबला मी ते नेहमी पाहतो ना, त्याच्यात मी वापरा बाय ऑर्गॅनिक मला माहिती मिळाली आणि मी तुमचा तो व्हिडिओ तिथं पाहिला मी. बरोबर आहे. आता व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्याला कॉलला किती दिवस झाले चालू आहेत आपलं? 1 महिन्यापासून चालू आहे. बरोबर आहे. हो. 1 महिना झालं आणि आपण आज तिथं हजर आहे का टायमाला. तर 1 महिना झालं तर आपण तरी बी रात्रच झाली आता इथं हो, यायला. हो, हो. म्हणजे आपण वेळ वाया घालीत नाही पण वेळच पुरत नाही आपल्याला. तर म्हणजे ह्या प्रोडक्ट कंपनीने असं बनवलंय की ह्याच्यात खूप भयान ताकद आहे. आपलं काय काम आहे, जसं आहे तसं दावायचं. म्हणजे ह्यात काय बदल करायचा नाही, कंपनीने त्यात भरपूर ताकद दिली, तीच ताकद पुढे दावायची जसं आहे तसं. तर आता आपण जर बघितलं का नाही तर ह्या केळीचा बऱ्यापैकी गच्च धरलेला इथे, बरोबर आहे का नाही. आणि हाईट पोगाची माझ्या कमरेला लागते, थोडासा तुम्ही असा हातीला लागते. अशा पद्धतीची केळी आहे आपली सगळी. तर तुम्ही जे वापरा बाय ऑर्गॅनिकचा निर्णय धाडसी घेतलाय, धडाकेबाजा रिझल्ट येतो का ते येणाऱ्या दिवसाला आपण पाहूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. श्री भगवान हरसिंग पाटील, मुक्काम पोस्ट खेडगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. आपण ह्या प्लॉटची 10 डिसेंबर 2024 ला पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती, बरोबर. रात्रीची बरोबर आहे. नाही तुम्ही हरभऱ्याला बी मार्गदर्शन घेतलं, केळीला बी घेतलं, अगदी बरंच काही बिल झालं, 34,000 काहीतरी, 35,000 बिल जी काय झालं ते मुद्दाम उल्लेख करतोय मी. आणि अगदी आपण ही केळी आपली किती आहे, 3200 आहे ती. 3,000 झाडाचा आपण थोडक्यात तुम्हाला 2 महिन्याचे डोस दिले, बरोबर आहे. नाही तर ज्या वेळेस हिथं आपण आलतो अगदी 3ऱ्या का 4थ्या रांगेत जी आहे ती व्हिडिओमध्ये असन, आपण थोडंसं आतमध्ये उभा राहून घुगरे सरांनी तुमची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. अगदी इथं खाली टी वगैरे, पाठीमागं लिंब वगैरे, अगदी आपण फ्लॅश लावून मुद्दाम रात्रीच आपण ती काढलं का तर आलं तर नुसतं मार्गदर्शन त्या कागदावरती लिहून देण्यापासून आपण व्हिजिट दिली का नाही हे जे आपल्याकडे प्रत्येक वेळेस पुरावे असतात. कारण ती वापरा बाय ऑर्गॅनिकची एक खासियत आहे, दिवस असो किंवा रात्र असो शेतकऱ्याला भेटलेले काही पुरावे पाहिजेत, बरोबर. आणि त्या पद्धतीने आपण ते केलं. तर आजची तारीख काय आपली? आजची 19 18 18/3/2025. 18 मार्च 2025 आहे. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 3 महिने आणि 8 दिवस झाले. 2 महिन्याचे डोस वापरून आपला 3रा डोस आता टायमिंग आलेला आहे, बरोबर आहे ना. म्हणजे कालच्या आपल्या 10 तारखेला जायला पाहिजे 10 मार्चला. हा, तर आता आपण 8 दिवस आणखी पुढे. पण मला काय म्हणायचं, तुम्ही जे मार्गदर्शन हे वापरले, आपण लोकेशनला उभा आहे, आपले जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की जे अशा आज अवस्थेमध्ये आहेत, अनुभवी आहेत, जुने नवीन आहेत, केळीला भरपूर काही खर्च करतात, खतं सगळे वॉटर सोलेबल पाणी टायमिंगला देऊन, ज्यांची काही केळी उचलत नाही, वय खाती आणि रानं पण पहिल्यासारखी ताकदीची राहिलेली नाहीत, हे अशा काही शेतकऱ्यांना जाणीव आहे. अशा शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश ह्या अनुभवाला घेऊन तुम्ही काय सांगू शकाल? प्रत्येक शेतकऱ्याने बायो ऑर्गॅनिक हे वापरलेच पाहिजे. वापरा बायो ऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. कंपनी मोठी करण्यासाठी का शेतकरी मोठा करण्यासाठी? नाही, शेतकरी मोठा करण्यासाठी बायो ऑर्गॅनिकचा वापरा बायो ऑर्गॅनिकचा वापर केलाच पाहिजे. हा, कारण आज विषय कसा आहे की आपण आज मार्केटमध्ये कुठल्या पण आपण टीव्हीला जाहिराती पाहतो, ज्या जाहिराती पाहतो त्या जाहिरातीत जे जाहिरात करणार आहेत ते सुद्धा ती वस्तू वापरत नाहीत बरं का. नाही ना, जाहिरात करणारे स्वतः वापरत नाही ते. हा, आणि अशा जाहिराती चाललेल्या आहेत आणि त्या जाहिरातीवर विश्वास ठेवून आपण मग आता बोलायसारखं देवा भरपूर आहे, मग साबण असन शॅम्पू असन आपण बरंच काय वापरतो, अगदी घरात वापरतो. आज आपण शेतकऱ्यांसाठी बांधावरती उन्हाळ्याच्या तडाख्यात उभा राहून
रात्रीचं बी येऊन पूर्वावस्था काढून दुसरी अवस्था काढून तुमचं मनोगत अधिक आपल्या दोघांबरोबर बोलतंय. बरोबर आहे. तेही बोलते आपण. ह्याच्या साक्षीने आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. काय चुकीचं करतोय आपण? काहीच नाही, अगदी योग्य. आणि ऑर्गॅनिक वर काम करतोय, केमिकल वर नाही. नाही. मग ऑर्गॅनिक वर जर काम करत असेल, पिकं जर ऑर्गॅनिकला स्वीकारित असतील, आज पिकं जर बोलत असतील, आणि हे सगळं प्रचिती आपण जर आपल्या शेतकरी मित्रांना देत असताना तुम्ही पण पाहत असतान आणि तुमचे पण प्लॉट, तुमचे पण केळी असन तुमची केळी लावलेली वय खाल्लेली असन, गच्च धरलेला असन, अगदी टेम्परेचरने बळी जात असन, मर वाढत असन, अगदी तुम्हाला व्हायरस वगैरे बरंच काय समस्या तुम्हाला जाणवतात आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला वाटतंय की बघू 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 बघून काही होत नाही. बघू बघून असं होतं की आपलं सगळी झालेली तारांबळ आपल्या शेजारी मित्रमंडळी जग बघत आणि ती एकच सल्ला देतात, कशाला ठेवली, मोडून टाका की. कशाला ठेवली, मोडून टाका. खर्च केलाय आपण, सल्ला देतात दुसरे. सल्ला देणारे दुसरे असतात. हा. आणि नुकसान प्रत्यक्ष शेतकऱ्याचं त्या ठिकाणी. हा. मग ह्या वापरा बायोरेनिकनी इतका खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी पाहिजे तशी ते करताय. तुमच्या पद्धतीत फक्त वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन ऍड केलं की जी मिळणारे रिझल्ट आहेत ते हित आहेत. आणि हे आज आपल्या बरोबर बोलतंय, हे बोलतंय, ह्याला साक्षी धरून जर आपण मान्य करीत नसन तर मला वाटतंय भविष्यात आपण कोणाला सुधरू शकतो का नाही ह्याच्यावर मी काहीच बोलत नाही. बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो की हा रोड कुठं जातोय, आपण सहज सांगतो हा रोड कुठं जातोय आणि आपल्याला त्याच दिशेने जायचं. मग आपण त्याच रोडने गेलं पाहिजे का आपण असं म्हणलं पाहिजे साहेब मला जरा ते अवघडच वाटतंय ह्या रोडने जायला? नाही, असं कसं काय चालेल? असं नाही चालणार. नाही. आपल्याला ज्या दिशेने जायचे त्या दिशेचा आपल्याला करता जर रोड दावत असेल, आज आपण काय करतोय, दिशा देतोय. दिशा आणि दशा, आशा आणि गैराशा, हे शब्दांचे जसे कोड आहे ना, तसं ज्या वेळेस कष्ट करून आपण जर आपलं पीक उचलत नसन तर आपण हरल्यात जामाय. आणि ह्या वापरा बायोरेनिकचं एकच म्हणणं आहे की माझा कष्टकरी शेतकरी जो आहे त्याला आम्ही कसल्याही परिस्थितीत हरवून देणार नाही. फक्त त्याचा एक कॉल पाहिजे आमच्या मार्गदर्शकाला की माझं प्लॉट येऊन पहा आणि अर्ध्यात नाही पहा. जर तुमची पुढं काहीतरी करायची तयारी असेल तरच पहा म्हणून त्यांना बोलून घ्या. नाही तर बराच वेळा असा विषय होतो, आम्ही हे व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्हाला एक दिशा द्यायचा प्रयत्न करतो तर तुम्ही आमची अशी दशा करता. मी आज उघड करतो, साहेब आमचा प्लॉट बघा येता, आमचा प्लॉट बघा येता. मी म्हणतो तुमचा प्लॉट आम्ही बघा येऊ, पण तुमची पुढची तयारी काय पाहिजे, त्याला जी काय 2 रुपये खर्च आहे येणार आहे, आम्ही शेड्यूल देणार आहे, ती तुमची वापरण्याची घेण्याची तयारी पाहिजे. नाही तुम्ही काय म्हणणार, व्हिडिओ बघितला का तुमचं त्या व्हिडिओमध्ये लय भारी बोलतात, प्लॉट बघाय फोन केला की येतात, मग आमचा प्लॉट बघा एक. तुमचा प्लॉट प्रॉब्लेम मध्ये असेल, तुम्हाला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरावं असं वाटत असेल तर 100% तुम्ही वापरा बायोरेनिकच्या मार्गदर्शकांना बोलून घ्या. एकही रुपया व्हिजिट चार्ज न घेता तुमच्यापर्यंत येऊन तुमचा प्लॉट पाहणी करून तुम्हाला शेड्यूल लिहून देतील. एकही रुपया चार्ज घेत नाहीत. म्हणजे हे जे मार्गदर्शक आहेत हे कंपनीचे एम्प्लॉय आहेत. कंपनी तुमच्यापर्यंत येण्यासाठी कंपनी पगार आम्हाला करते आणि तुम्हाला साधी फक्त एक कॉल करून तुमच्या बांधापर्यंत बोलून घेऊन तुम्हाला तुमच्या पिकाचं शेड्यूल घ्यायचं आहे आणि परत पण ते मार्गदर्शक तुमच्या बांधावरती येऊन प्लॉटमध्ये झालेले बदल दावून देतात. तर मला वाटतं ह्याच्यासारखा विश्वास आज मार्केटमध्ये कोण देत असेल तर आनंदाची गोष्ट आहे बाबा. पण मला तर नाही वाटत की इतक्या जबरदस्त अगदी प्रामाणिकपणे आपल्या शेतकऱ्यांसाठी आज कोण उभा राहते. आज मला काय म्हणायचं आहे, किस भराय सगळी मोकळीत, फक्त जबाबदारी घ्या कोण मोकळं नाही. बोलाय बिलाय पोपटावणे बोलत आहेत, फक्त बोललेला शब्द तोलायला तयार नाही. आणि बोलणं तोलणं ज्याला जमलं त्याला आपली माणसं कुठं ठेवतात ते आपल्याच माणसांना माहिती. बरोबर आहे नाही? तर तुम्ही हे मार्गदर्शन आमचं वापरा बायोरेनिकचं घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत? हो बिलकुल. ओके, 100% समाधानी. तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळेस आमचा संदेश द्या, तुमचा जो काय असेल तो अनुभवाचा. कारण हे केळी क्षेत्रातले जे आपले जळगाव साईडचे जे शेतकरी आहेत, आपण आतमध्ये बुंदा मुफून दावलाय. साहेब आपण काय करू, थोडस बुंद मापून घेऊ आतमधलं. या कॅमेरा जवळ सोडा, 30 इंचाच्या पुढे आपण घेतले. 30 इंचाच्या पुढे म्हणजे 31 इंचाला कमी, 30 इंच का असा 30 इंच, 31 इंचाला 3 इंच कमी, 30 इंचच असू द्या. आणि जरी आपण बघितलं का नाही सडोकी साहेब, 1-2 बुंद मोजा, अजून जाऊ दे पुढचा मोजा, ही मापून बघू सरासरी काढू आपण. 30 इंच बरोबर. 33 इंचाचा
33 इंच तुम्ही म्हणलेच होते 33 बुंद झाले. तुम्हाला 32, 33 होय बरोबर ती आहे. मोजून घ्या. तिकडे त्याचा फोटो काढा एक. लय 33 इंचाचा बुंद आहे. ठीक आहे, मोजून. कॅमेरा चालू. करेक्ट चालू. चला चालूच आहे. बॅग आहे म्हणजे 33 इंचाचा बुंद आहे. आपण ही एक बघू आपण. एक बघू साहेब. ठीक आहे ना, खाली धरा ती. बरोबर. कडे तिला झाड. तिला पुढे तिकडे अलीकडे घ्या. हा 32 इंच आहे बघा साहेब, इकडून घ्या. मी मोजलेले मी मोजून त्यांना टाकला तर मी होय. मला आठवण पडली म्हणजे तुम्हाला बुंद मोजण्याची. हा, हा. पण मी 32 इंच आहे. मी स्वतः टेप आणला. 31 32 33 इंचाचा बुंद आहे तर. मी ते युट्यूबला तुमचं वाचायचं म्हणून हा, हा, हा. मग त्याच्या पद्धतीनं आपण बंद मोजून घेतला नाही. नाही आपण जर बघितलं ना आतमध्ये सर थोडासा कॅमेरा बघा बरं का, पाला बघा खालच्या पाल्यापासून वरपर्यंत कसली काळोखी जोरात आहे एकदम. बघा बरं का. बघा ही. सगळं पाला एकदम काळा भांगार आहे. एक सुद्धा पाला ह्यातला गेला ना. एकदम खालचा काय गेला नाही आणि पानांच्या मध्ये आता हे अंतर आहे. जनरली बघितलं का की जर पाला फाकला तर ही पिवळा पडतो बरं का? तरी सुद्धा हे अन्नद्रव्याचं स्टोरेज अजून स्टोरेज आहे. म्हणजे अजून ताकद येते यात. तुमची कंदाची लागेल हा, कंदाची अशी लागली होती का आपली कंदाची दरवेळेस? मी आता यावर्षी 3-4 वर्षापासून मी बंद केलं तर आता यावर्षी आता रस्ता झाला मी तो सुरुवात केली. माझी केळी झाली. ते कंदाचं आणि आताचं कंदाचं काय फरक असतो? भरपूर फरक आहे. जमीन आसमानचा फरक. जमीनच म्हणतात म्हणजे ह्याच्याकडून- आणि असं काय नाही आपण जर बघितलं ना कॅमेरा असा सगळा फिरवून घेतला ना आतमध्ये सगळं सारखं बुंद दिसतात. बरोबर आहे का? कमी आधी काहीच दिसणार नाही. Microscopic काढल्यासारखं दिसतंय. पाला तरी सगळं पिवळा सारखं पडणार दिसतंय. पाला साईडला आला तरी बघा सर तिकडे बघा ते सोलापूर जिल्ह्यात जमिनीत हात घातल्यावर काय भुसभुशीत जात नाही. तिथं वापरला जिथं वापरला जाईल ना तिकडे बघा हे हातमध्ये काय ट्रॅक्टरचा फळाचा नागूर नाही आपला तिकडे हात बागकात चाललाय हे बघा. म्हणजे काय सोलापूर जिल्ह्यातच अशी माती असं नाही जिथं पण वापरा बायोऑर्गॅनिक वापरणार नाही कुठला पण शेतकरी तर हे बघा मुळे कशा वाजत आहेत हे बघा ताट ताट आहे का एकदम हे बघा, असा चहा आणि हे बघा. सारखी माती झाली. हे बघा हे बघा मुळी हे बघा वगैरे डबी लावली का हे का कस काय मुळी. मुळी हे बघा ही जबरदस्त ऍक्टिव्ह हे बघा तिकडच्या झाडाची मुळी हे बघा. तिकडून गेल्या हे बघा मुळी हे बघा इकडे बघा मुळी हे बघा. पांढरी मुळी नाही, ही मुळी ना मुळी हे बघा मुळी का नाही अहो, मुळी चालू आहे म्हणून ही वर दिसते ना असं. म्हणजे मुळी एकदम एक नंबर चालू आहे आणि जमीन भुसभुशीत आहे. लय भुसभुशीत आहे जमीन. तुम्हाला रात्रीचं मार्गदर्शन घेताना जरा थोडस वाटलं असं ना आपण रातचं घेतोय आतापर्यंत असं काहीच केलं नाही आपल्याला वेळच नव्हती त्यावेळेस. नाही वेळ तर आता बी नाही तेव्हा बी नव्हती ती नाही पण एक मनात शंका येते. त्यावेळेस म्हटलं होतं की जर सकाळी आपण ह्या प्लॉटसाठी बाहेर साईडने आपण तिथं गेल्यानंतर आपण एक पूर्वावस्था जिथं काढली होती तिथं आता बी व्हिडिओ काढणारे लिंब वगैरे पाठीमागचं जे लोकेशन आहे ते अगदी आपण रात्रीचा व्हिडिओ फोटो काढलेले आहेत. हो तर 10 डिसेंबर 2024 ला आपण पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती. बरोबर. आज तारीख किती आहे आज ती तुमची 18 म्हणजे जवळपास आम्ही तुमच्याकडे येऊन 2 महिने आणि 8 दिवस झाले. हा जे काय आहे तर तुम्हाला आम्ही 2 महिन्याचे डोस दिलते बरोबर आहे का नाही. हो ही आपली किती केळी आपली सगळी 3000 3000 केळीला आपण 2 डोस स्प्रे वगैरे सगळं दिलतं व्यवस्थित अगदी आणि अगदी आपण रात्रीचा व्हिडिओ काढलाय रात्रीचं. म्हणजे वेळेचं आपण गाराने केलं नाही तुम्ही पण आणि आम्ही पण कारण तुम्ही गाराने केलं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकत नाही आणि आम्ही गाराने केलं तर तुम्ही आमच्याकडून सहकार्याची भावना ठेवू बी शकत नाही. कारण मग आम्ही म्हणलं दिवस मावळाचे पुढं कुठं असं असतं काय तसं असतं का आता राव अंधार पडला की आम्ही असं म्हणलं तुम्ही तसं म्हणलं तर हा खेळ जुळणार नाही. बरोबर. पण आपण तो जुळून घेतला दोघांनी पण आणि 100% जुळून घेतला. बरोबर आहे नाही. आणि आज आपण प्लॉटच्या आतमध्ये बसून आपण एक व्हिडिओ काढतोय ह्याचं कारण एकच की ही केळी अगोदर कशी होती आणि आता खालनं वरपर्यंत बघा की ह्याचा जो खालचा पाला आहे हा सुद्धा हिरवा आहे आणि ह्याला जर असा हे बघा मस्त एक काढ हे बघा कडकड वाजतंय. ही सुद्धा हिरवा आहे बघा कसं काय वाजतंय म्हणजे ह्याच्यात पावर आहे
बरोबर आहे का? 100% पॉवर आहे. मला काय म्हणायचंय, मी आल्या ही पण केलं, अजून एकदा धावतो. आमच्या सोलापूर जिल्ह्यातली करमाळा तालुक्यातली जमीन भुसभुशीत नाही वापरा बायोरेनिक सोडल्यानंतर होत. तर हिथं जरी आपण असं कुठं जरी हात घातला तर हे बघा, आणि बांधलेली नाही बांधलेलं नाही जी. किळी बांधलेली नाही, नाही. हे बघा. एकदम मोकळी माती झाली चहापत्ती सारखी. आणि पत्ती सर. हे बघा, ही मुळी एकदम पांढरी शिपीत मुळी, आणि ही कुठं उकरा, हे बघा सहज सहज. मग मला काय म्हणायचंय सर, आपण जी आता ही निर्णय घेतला वापरा बायोरेनिक वापरण्याचा, आणि तुमच्या थोडक्यात तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला तुम्हाला विश्वास भेटलेला आहे 100%. बरोबर आहे का नाही? हो. मग आता आजच्या कंडिशनला जी काय आपले केळी क्षेत्रात जे काही शेतकरी आहेत ते कुणी जानेवारीत लागण केली, कुणी डिसेंबरमध्ये केली, कुणी त्याच्या अगोदर नोव्हेंबरमध्ये केली, काहींनी फेब्रुवारीत केली, काय आता ह्या मार्च महिन्यात सुद्धा लावी द्यात. पण अशा कंडिशनमध्ये काही शेतकरी गेलेले आहेत, काही प्लॉट गेलेले आहेत की ह्या टेम्परेचरने प्लॉट उचला नाहीत बरं का. दुसरी गोष्ट, वय खात्यात, तुटाळी वाढल्यात, व्हायरस वाढलाय आणि प्लॉट खालीवर झालाय. मग अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा घेतलेला धाडसी निर्णयाचा धडाकेबाज जो रिझल्ट भेटलेला आहे, तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांनी हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कधीपासून वापरायला सुरुवात केली पाहिजे? म्हणजे केळी बिघडल्यानंतर वापरायला सुरुवात केली पाहिजे, लागण केल्या 8-15 दिवसांनी केली पाहिजे, का ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहतील त्या दिवसापासून केली पाहिजे, का आपले असेच व्हिडिओ वर्षानुवर्ष पाहत राहिलं पाहिजे? याची ती सुरुवातपासूनच पाहिजे. कंद लागवड किंवा रोप लागवड केल्यानंतर याची सुरुवात झाली पाहिजे. हा. आणि सुरुवातपासून जर असेल तर हा केळीचा बाग म्हणजे बागच जमेल. हा. आता बुंदा मापला किती भरला बरं? 32, काही 30, काही 31, हा 33. 33. ही लागणीपासून केळीच वय किती आपल्या? आता ह्या 27 तारखेला 3 महिने 7 महिन्याची होईल. ते 27 तारखेला 7 महिन्याची होईल. 7 महिन्याची होती. हो. मग हितनं अगोदर पण तुम्ही केळी करायचा, बरोबर आहे की नाही? ह्या साईडला थोडंसं तुम्ही हितनं अगोदर पण केळी करायचा. मग इतक्या कमी वेळेमध्ये असा बुंदा होणं, ही पाला खालचा हिरवा राहणं, न बांधता केळी एकदम पाल्यात डिस्टन्स पडत केळीची एकदम जोमात वाढ होणं, असं घडायचं का एकदम नाही, सहज? कधीच घडलं नाही. कधीच नाही. कधीच घडलं नाही. कधीच घडलं नाही. आणि हे पानच राहत नव्हते ना, हे पूर्ण मनानेच पानं करपे. वाळून जायचे. मनानेच करप्या. हा. आज मी माझ्या शेजारचे जे बाग आहेत ना आता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात करपा आहे. आणि आपण करप्यासाठी काय फवारलं? काहीच नाही, फक्त रोअर आणि ग्रोथरच आपण वापरलेलं आहे खालनं आणि वरनं स्प्रे लहान असताना. लहान असताना. आता तर स्प्रे पण नाही, नाही, खालनं डोस गेलेत. खालून डोस फक्त आपण आणि ते बी 2 गेलेत, 10 नाहीत. 10 नाही, फक्त 2 आहेत. म्हणजे आपले दोघांचं खरं आहे का नाही? हो, अगदी 100%. हा? म्हणजे असं आहे का बघा, आज मार्केटमध्ये कुठलीही कंपनी असू द्या, कुणी मार्गदर्शक असू द्या, जर रिझल्ट भेटला की ती आवाची सवा बोलतात. आपला शब्द आहे का तसा गोगरे सरांचा पहिल्यापासून? नाही नाही. मग विषय असा आहे की बघा, तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन जर असे प्लॉट येत असतील तर जे काही आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, मला काय म्हणायचे, मार्केटमधून आपण प्रत्येक जण जे लागतं, जी गरज आहे, वॉटर सोलेबल, दाणेदार, भेसळ जे काय आहे ते प्रत्येक जण आपण टाकतोय, आणि ते टाकावं लागतं. त्याला कोणी म्हणणार नाही हे टाकावं लागणार नाही. पण त्या आहे ह्या शेड्यूलमध्ये, आहे ह्या पद्धतीमध्ये जर वापरा बायोरेनिकची पद्धत जर ऍड केली आणि जर असे बुंदे मोठे होत असतील, करपे येत नसन, झाडाची एकदम सुदृढ पद्धतीने वाढ होत असन, झाड सशक्त वाटत असन, अन्नद्रव्याने तृप्त वाटत असन, केळीत आल्यानंतर करमत असन, तर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिककडं वळलं पाहिजे का हे व्हिडिओ पाहत राहिलं पाहिजे? नाही, वळलंच पाहिजे. वळलंच पाहिजे. कारण आपल्याला दिसून आंधळं ऐकून बहिरं, जर आपल्याला काही गोष्टी अशा दिसत आहेत, आपल्याला कुठतरी पाहायला भेटतात, बरं आपण पहिल्या अवस्था, दुसऱ्या अवस्था त्या कॉम्प्युटरवाल्याकडं जाऊन जोडून ते एडिटिंग करायला लावतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना एक विश्वास भेटावा. कारण आज विषय काय झालाय की आम्ही असन किंवा मार्केटमधले कुणीही असन, आज कुठतरी झाडं चांगली बघणं आणि तिथं जाऊन व्हिडिओ काढणं ही एक पद्धत झाली. पण आपण ह्या पद्धतीला थोडंसं डायवर्ट केलंय. कसं केलंय की आपण येण्या अगोदर तुमची मुलाखत आहे आपल्याकडे, हो आहे ना, आणि आल्यानंतर दुसरी अवस्थेला ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे व्हिजिटला येतोय, मग 2 महिन्यांनी येऊ, 2.5 महिन्यांनी येऊ किंवा 1.5 महिन्यांनी येऊ, तर त्याच्यानंतर आम्ही तुमची दुसरी मुलाखत घेतोय. मुलाखत घेण्यापाठीमागचा उद्देश आहे की हा प्लॉट जर तुमच्या मनासारखा नाही आला, बरोबर आला, आणि आम्ही जरी तुम्हाला म्हणलं चला प्लॉटवर, आणि जरी तुम्ही आले तरी तुम्ही असं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सल्ला संदेश देऊ शकता? हो बिलकुल. नाही नाही नाही, न रिझल्ट आता देऊ शकता ना? काय नाही, कसं काय देणार? बरोबर आहे का नाही? रिझल्ट मिळाला म्हणून मी किती वेळा कॉल केले?
आतापर्यंत 8-10 फोन झाले असतील त्यांना. तुमचे त्यांना झालेत, हो ना, माझे झाले. त्यांनी नाही तुम्हाला फोन केला येऊ काय साहेब, येऊ काय, आलाय काय रिझल्ट आला? मी त्यांना बोलवलं तुम्ही याच मध्ये एकदा भेट द्याच. हा सगळ्यात महत्वाचं की साहेबांनी आपले व्हिडिओ बघून जसं आपण बुंदे मोजतो तसे स्वतःच बुंदे मोजले. हा, मी स्वतः बुंदे मोजून साहेबांना टाकले मी. नाही नाही, ह्या दिवशी असा आहे बरं का सर, आपण हे व्हिडिओ का काढतोय की विषय असा आहे की ह्या जमिनीत आपण सहज असा हात घालतोय बरं का. ह्या बघा, सहज हात घाला की सहज जातो. हिथंच नाही, आपण हिथं जरी म्हणलं तरी ह्या बघा कुठं बी हात घाला. ह्या बघा ही ह्या जेव्हा आता मला थोडंसं बोलायचंय, ही विषय असा ह्या बघा, पांढरी मुळी, ही पांढरी मुळी ही केसासारखी आहे बरोबर. ही केसासारखी पांढरी मुळी दगडावणी निबार झालेल्या रानात चलन का हो? नाही चालणार. आपल्याकडे 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, आपण ज्या रोडला खड्डेत जास्त ती रोड सोडून जो रोड प्लेन आहे बिगर खड्ड्याचा त्या रोडने आपल्याला जायचं कळतं. तर ही केसावणी चालणारी मुळी भुसभुशीत जमिनीत चलन का कडक मध्ये चालेल, भुसभुशीत मध्ये चालेल. आहे का नाही? बरं, हिला मी म्हणतो अनेक मार्केट मधलं काय काय आणून टाकून तिला भुसभुशीत बी जरी केलं, पण ह्या मातीत जर अन्नद्रव्य विघटन होऊन जर उपलब्ध नसतील तर त्या मुळीने खायचं काय? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे भूक लागली आपल्याला थोडक्यात, आणि आता ही मी जी बसलोय ही जेवणाची पद्धत आहे. मी बसलोय आणि भूक लागली आणि मी बसलोय जेवाय, बघा बरं का, पुढं काहीच नाही. खरं आहे. काय खायचं? काय खायचं? तसं ही मुळी समजा जमीन भुसभुशीत आहे आणि ह्या भुसभुशीत जमिनीत ही चलती या, तिचं अन्नद्रव्य ती हुडाकती या, आणि हुडकत असताना तिला अन्नद्रव्य विघटन झालेले भेटत नाहीत. अन्नद्रव्य भरपूर आहेत बरोबर आहे का नाही? बघा, आपण गहू खातो का? गव्हाचं पीठ तयार करून कणिक मळून चपाती खातो, चपाती खातो का नाही? मग आज आपलं काय झालंय, आपण डायरेक्टच असं आणून ठेवल्यात ही गहू, ही वांग्याची भाजी नाही, ही वांग आणि ही चटणी आणि ती मिरची ठेसा काय असेल ती, हे मीठ, आणि बघा उद्या कण खा. होऊ शकतं का असं? कधीच नाही होणार. तसं ह्या जमिनीत आपण जे काय टाकतो त्याचं विघटन होणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे ते विघटन नाही झालं तर जमीन हारडे येऊन आपल्या जमिनीत गवत उगवायला सुद्धा एक टाइम बंद होईल. मग ही जी काय आपले व्हिडिओ पाहणारे केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ना, आपण प्रत्येक जण कष्ट करतो, खर्च करतो, कुठलंही पीक करताना आपण वेळ देतो त्या पिकाला, आणि आपण एखाद्या नातेवाईकात कोणाचा जर कार्यक्रम असेल तर तिथं जायला सुद्धा आपण टाळतो, का तर आपल्याला जीव हिथं गुटलेला असतो. बरोबर आहे ना. आणि हिथं जीव गुटलेला असताना आपण ती टाळीतो आणि हिथं येऊन आपण सगळं कष्ट करतो, वेळ देतो, ह्याला खर्च करतो, आणि ही जर अपेक्षित हे जर वाढ झाली नाही तर जी स्वतःच्या मनाला जी एक वाईट वाटतं ते मार्केटमध्ये न नात्यात, न गावात, न मित्रमंडळीत, न भावकीत कोणालाच सांगायसारखं नसतं. वेळ अशी ती त्या कष्टकऱ्यावर की हिथं सगळं प्रामाणिक कष्ट करीत असताना ज्यावेळेस पीक अपेक्षित वयानुसार वाढत नाही आणि पीक बिघडतं त्यावेळेस खर्च वाढलेला असतो. खर्च वाढून ज्यावेळेस इकडून तिकडून उचका पाचका केलेला तो आता ह्याच्यातनं उत्पादन निघून जाईन का नाही ही शाश्वती ज्यावेळेस स्वतःच्या मनाला वाटते त्यावेळेस त्या कष्टकरी शेतकऱ्याला जाणीव आहे की माझं काय चुकलं, आणि ती काहीच चुकलं नाही. आपण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने शेती बरोबर करतोय. फक्त आपण आपल्या पद्धतीमध्ये एक वेळेस फक्त 2 महिन्याचं वापरा बायोरॉनिकचं मार्गदर्शन घेऊन वापरून पहा, आणि ही जर तुमच्या बरोबर बोललं तर तुम्ही कंटिन्यू करा. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. झाड आपल्याशी बोलतो ना, ही बोलतंय. मला काय म्हणायचं बघा बरं का साहेब, एका शब्दाचं आता तुम्ही बरोबर उत्तर देणार आहे. आता आपण एकामेकाला बोलतोय, ही व्हिडिओ पाहणार आहे म्हणला पण आपण बोलतोय, हे ऐकाय येतंय, व्हिडिओ चालू आहे, आपण बोलतोय, आपले एकामेकाला विचार जुळले, मन जुळले, आपले विचार आवडले एकामेकाला, तर आपण हितनं गेल्यानंतर एकामेकाला काय म्हणतो, साहेब चहा घेऊ, साहेब जेवण करा, कधी आलेत तुम्ही, काय, ही एक हितगुज झालं, आपलं माणुसकी झाली. मग आपण एकामेकाला बोललो तर आपले विचार पटले तर आपण जेवायपर्यंत जातो, नाश्त्यापर्यंत जातो, चहापर्यंत जातो. बघा बरं का, हे झालं बोलतोय, ऐकाय येतंय हितनं, विचार हितनं होतो लगेच. आता ह्याच्यापाशी मी म्हणतो, ह्याच्या बुंद्यात आपण कानात हिथं कुठतरी असं बसून आवळून जर सांगितलं केळी माझ्या रानात तुला लावले आणि तुला यावं लागन, तू जर नाही आली तर मग माझं लय अवघड आहे, मी गावात सरपंच आहे, मी पाटील आहे, मी सदस्य आहे, किंवा माझं गावातलं मोठं नाव आहे, किंवा मी गरीब आहे पण मी कष्टाळू आहे, तुला यावं लागन, माझ्याकडे काही परिस्थिती नाही, तुला काहीच खायला टाकायची नाही, दाणेदार वॉटर सुलेबल द्यायची नाही, वापरा बायोरॉनिक सोडायची, पण तुला यावं लागन. कशी येईल ती
नाही येईन किती, मी सांगतो की तुम्हाला येईन ती येईन, पण ती तुम्हाला उत्पादन देणार नाही अपेक्षित येणार. मला काय म्हणायचं आहे बघा, बारीक जर अभ्यास केला ह्यात बघणारे बोलणारे ऐकणारे इतके हुशार असतात की बोलणारापासून ऐकणाराला हुशार असतो. ऐकणाराला फक्त एकच करायचं असतं की फक्त चूक काढायची असते. पण ज्या वेळेस मला काय म्हणायचंय, पाण्यात पडल्यानंतर हातपाय कसं हलवायचं ही पडणाराला माहिती, तसं ज्या वेळेस माणूस बोलतो, बोलणारा माणूस मी म्हणतो चुका नाही करायला, आपलाच म्हणून द्या ना विषय सोडून, बरोबर आहे का नाही. पण आपली माणसं आडवं लावायला तयार आहेत, पण पुढं होऊन एखाद्याला सुधारायला कोणी तयार नाही. मग मला लय कळतं तर माझ्यामुळं कुणाचं चांगलं होतं नसेल तर मग मला काय कळतं, माझ्यामुळं जर कुणाचं चांगलं होत नसेल तर मग मला काय कळतं ही जगाला कळतं. पण आपल्यामुळं कोणाचं तरी चांगलं होत असेल तर ती 100% आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते करताना आपल्याला किती जणांनी जरी येड्यात काढलं तरी आपण तिकडं लक्ष द्यायचं नाही. मग हे वापरा बायोरेनिकचे जे व्हिडिओ पाहतात माझे शेतकरी मित्र, तर तुम्हाला एकदा अगदी हात जोडून विनंती सर, अगदी रात्रीचा म्हणजे प्लॉट व्हिजिट झाली, रात्रीचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलंय, आज आम्ही दिवसा आलोय. तुम्हाला हात जोडून विनंती का म्हणतोय, हे आमचे व्हिडिओ पाहता तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात हे व्हिडिओ शेअर करत जावा, स्टेटसला ठेवत जावा. ह्याचं कारण असं की आज विषय असा आहे की आपला मित्र नातेवाईक कुणी जर तारांबळीत असेल तर तो सहज म्हणतो एक मला 10,000 भेटतील का, 5,000 भेटतील का, 1,00,000 रुपये भेटतील का. ज्या त्या अडचणींनुसार प्रत्येक जण आपल्याला एकामेकाला पैसे मागत असतो. पण आपला तो शेतकरी आपल्याला पैसे मागत असताना तुम्ही जर त्यांना म्हणले की साहेब तुम्ही वापरा बायोरेनिक बद्दल काय माहिती का, नाही का, मी व्हिडिओ बघतोय, मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करतो, आणि तुम्ही सहजासहजी एखादा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकाला मित्राला सेंड केला, त्यांनी ती पाहिला मनावर घेतला आणि वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं, आणि तुमच्यासारखा त्यांनी पण ह्या प्लॉटमध्ये त्यांच्या सुधारणा झाली, तर आपण जे एकामेकाला 5-10 हजार रुपये, 1,00,000 रुपये देतोय, तर ती देण्यापासून जर तुम्ही चांगला सल्ला दिला तर त्या आपल्या मित्राला नातेवाईकाला आपल्या एकामेकांना उसनवारी पैसे मागायची गरज पडणार नाही. इतका खूप मोठा ही संदेश आहे आणि सल्ला आहे. फक्त व्हिडिओ सोडायचा आहे, शेअर करायचा आहे किंवा स्टेटसला ठेवायचा. हे आपलं पाहून आपली माणसं वाचत्यान. आज मला काय म्हणायचंय, तुम्ही असन मी असन किंवा आपल्या नात्यातला कोणी असन 5-10 हजार रुपये मागितले, आपण दिलं, माघारी मागतो का नाही हो? मग मागतोच नाही का, आपण तर सोडून देतो. पण हा वापरा बायोरेनिकचा जर आपण सल्ला दिला की हे बघा बरं थोडासा अभ्यास करून, मी बी खूप व्हिडिओ झालं बघतोय, मी वापरले, मी बी रिझल्ट घेतलाय, तुम्ही वापरून पहा, तर मी म्हणतो तुम्ही तुमच्या अभ्यासाने समजा आता ह्याला मी म्हणतो 15-20 किलोचा गड काढत असताना बरं का, तुमच्या अभ्यासाने कितीपर्यंत काढलाय आतापर्यंत? नाही, मी आधी बाग सगळे चांगले काढलेले आहेत. मला 28-30 रातचाही बाग मला मिळाला नाही, तुम्ही 35चा काढून दे. पण आता सरासरी ह्या अशा कंडिशनला आपल्या भागामध्ये सरासरी कितीचा घड निघतो? सरासरी 18-20-22 पर्यंत निघतो. 22 म्हणतात, मी म्हणतो 25 पर्यंत निघत असेल बघा बरं का, एकदम हायेस्ट. पण ती गावात तुमच्या हायेस्ट झाला 25 मध्ये. मग मी म्हणतो हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरल्यामुळे जर 5 किलोनी घाडाचं वजन वाढत असेल आणि प्लॉट कुठंच वय खात नसेल, गाचा दरीत नसेल, वयात येऊन बरोबर कटिंगला येत असेल, तर वापरा बायोरेनिक कसल्याच पद्धतीने कुठंच कसं चुकीचं नाही आणि माग पण नाही. आणि पण चुकीचं नाहीच आहे ते, मला त्याचा अनुभव येऊन गेला ना. नाही, अनुभवातून मी बोलतोय. आज मी तुम्हाला सांगतो, मला कमीत कमी 30ची रास बसली पाहिजे. तुम्ही कंटिन्यू केल्यावर तुमच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होणार आहेत. आता आमच्या रास बसलीच बरं पाहिजे. का, ऐका, आमच्या माड्या तालुक्यामधले निमगावटी म्हणून गाव आहे, तिथले बाळासाहेब शिंदे म्हणून आहेत, समाधान भगत सरांनी मार्गदर्शन केलं. नाही, अजून टाकायचं आहे का, तुम्हाला सांगतो आता ते कथा. शिंदे सरांचा नाही, ते भरपूर आहेत शिंदे सरांचे व्हिडिओ. भगत सरांचा बी एक पाहिला मी. हा, विषय असा आहे की त्यांच्या बुंदा मोपला त्यांनी कंटिन्यू केलं, अगदी माळ रानावरती केळ्या, आणि त्यांना खूप शेजाऱ्यांनी वगैरे सांगितलं इथं किती जरी कष्ट केलं तरी 25 किलोच्या पुढे रास बसत नाही. आता त्यांचा विषय असा झाला की आम्ही सहज बुंदा मोपला, कमीत कमी 42, जास्तीत जास्त 48 बघा बरं. आणि त्यांनी बायांना जी काय महिला येतात आपल्या पहिल्यांदा पूजा कराय घाडाची, त्यावेळेस घड चोलला होता एक, त्यांना देऊन टाकला त्यांनी, तर ते भरला होता 47. मग 47 किलो भरला, तर मग आम्ही म्हणलं एक 35-37-38 पर्यंत रास बसन ह्यांना. तर योगायोग असा की कटिंगला गाडी आली, त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही तिथे गेलो आणि सहज गड आणला आणि टाकला काट्यावर. गड किती भराव? 52-55 पुढे आला असेल. 54 घाडाचं वजन आलं. मग मला काय म्हणायचं, 54 आलं, सरासरी त्यांना 45-50ची जरी बसली
तरी ती काय थोडी झाली का? थोडी नाही. मग विषय असा आहे की ते आज खूप शेतकरी समाधानी आहेत. मग हे आपले जे काही जेवढे आता हे व्हिडिओ पाहतात शेतकरी, कोणाची दुकानं आहेत, कोणाला केळीतला खूप मोठा अनुभव आहे, जुने आहेत, कोण नवीन आहेत, मी म्हणतो आपल्या ज्ञानात भर जर आपण टाकली तर 100% आपली प्रगती होणार आहे. पण आपण जर आपल्या ज्ञानात भर नाही टाकली तर मग आपण जे करतोय ते आपण सारखं रासायनिक टाकून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी करतो. मग वापरा बायोरेनिक जर ऍड केलं तर उत्पादन वाढतंय, सेंद्रिय कर्ब वाढतोय आणि आपण टाकलेली खतं लागू होते, त्याची परिस्थिती आपल्या समोर आहे. बरोबर आहे का नाही? 100% मी अतिशय समाधानी आहे. ह्या आपल्या वापरा बायोरेनिकचे जे मालक आहेत, ह्या मालकांनी ही टेक्नॉलॉजी अशी युनिक बनवली आहे की त्याच्यामध्ये कंटेन 34 आहेत आणि टाकलेल्या कुठल्याही खताचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे आणि पिकाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे आज बोलणं एवढं तोलणं आणि इथं दिसणं अजिबात सोपं नाही. त्याची प्रचिती आज तुम्ही आणि झाड देते आणि ह्याच्यापासून आपण वेगळं काय सांगणार आहे? दिवसातून 3 वेळा चक्रा मारतो मी इथं. कारामताई हा बाकीच्या करपे आल्यात ती मारतात 3-3 वेळा. नाही, एकदा रानात यायची 45 दिवसात पाणी सोडाय पुरतं येते, जशी येईल तशी येईल. काय करणार? यांना फोटो पाठवले त्या दिवशी संध्याकाळी 6-6:30 झाले ते बागेतच होतो. हा. तर तुम्ही आजच्या परिस्थितीला ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत. इथनं पुढे कंटिन्यू करायची आपल्याला. हो हो. ओके. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरांनी जसं घडलं तशी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमचे जे वापरा बायोऑर्गॅनिकचे सहकारी आहेत त्यांची आज मी तुम्हाला ओळख करून देतो. तुमच्या शेजारी बसले ते आपले बारामतीचे विश्वास कोकणे सर. नमस्कार. हे आपले गजानन साळुंके सर करमाळा. ह्यांनी मार्गदर्शन दिले हे आपले घोगरे सर. कॅमेरा धरला ते आपले समाधान भगत सर. म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली अगदी मनापासून प्रामाणिकपणे, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिककडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जमीन भुसभुशीत आहे का दावली, खालनं वरपर्यंत पाला कसा आहे दावलाय, कार्पे आहे का दावलाय, खूप बारकावे आपण दावले. बरोबर. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या जळगावच्या वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यावर, प्लॉट गुतल्यावर, अगदी गच्चा धरल्यावर वापरलं पाहिजे का पहिल्यापासून वापरलं पाहिजे, वापरल्यानंतर कंटिन्यू वापरलं पाहिजे का दरसोड केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर केळी क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याने वापरा बायोऑर्गॅनिकचा वापर केलाच पाहिजे आणि तो केल्याने त्याचा 100% रिझल्ट आपल्याला मिळतोच. ही 100% गॅरंटी आहे त्याची. कारण ही पाठीमागे बोलते. हो. तर तुम्ही जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली, त्याबद्दल सर तुमचं आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या सर्व सहकाऱ्यांकडून, रामेश्वर घोगरे सरांकडून, भगत सरांकडून, गजानन साळुंके सरांकडून, बारामतीचे विश्वास कोकणे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव भगवान हरसिंग पाटील, मुक्काम पोस्ट खेडगाव, खुर्द, तालुका बळगाव, जिल्हा जळगाव. आजची तारीख काय आहे बरं? आजची तारीख 11/6/2025. 11 जून 2025. बरोबर आहे ना? हो. तर आता आपण ह्या घडांची अगदी खालच्या साईडची काय आता ही लाईन दिसते आपल्याला, हे हो. परत आपण ही समोर घड आहे, ही आहे. आपण टोटल फण्या किती पडल्यात हे एक आपण मापल्या, म्हणजे काय आणखी तुम्हाला कमळाची 16-17 फण्या टोटल पडलेल्या आहेत. आणि आता आपण जास्तीत जास्त किती धरल्यात? 11 जास्तीत जास्त 11 फण्या आपण धरलेल्या. हा, जास्तीत जास्त आपण 11 धरले. 11 धरलेल्या. आणि कमीत कमी किती? कमीत कमी 10 फण्या आहेत. कमीत कमी 10 आहेत. 10. आणि जास्तीत जास्त 11. 11. 9, 10, 11 अशी रेंज येते. हा, म्हणजे 11 तुम्ही सरासरी धरल्याच आहेत. धरलेले. पण काही जागेवर आपण मोपले तर त्यात आणखी किती फण्या भरल्या घोगरे सर? 12-13. म्हणजे काय ते चुकून राहिलं असेल तुमच्याकडून? ते माणूस आणि मी दोघं मिळून राहायचं ना. मग तो एका बाजून, तो एका बाजून, मी मग त्याच्याकडनं मोजले गेले नसेल तर त्याच्याकडनं राहिले बी असतील. हो. तर आता आपण काय केलेलं आहे ह्याला 2024 मध्ये मला वाटतं काहीतरी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. नोव्हेंबर असेल किंवा ऑक्टोबर असेल, आपल्याकडे ती अवस्था आहे. पूर्वावस्था, दुसरी अवस्था मार्च मध्ये जवळपास, आणि आज आपण तिसरी अवस्था जून मध्ये घेतो. पण आता तुम्ही काय केलेलं आहे की तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन फक्त ऍड केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? केळी क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे आपला? मला तर 20 वर्षापासून अनुभव आहे. 20 वर्ष मध्यंतरी मी स्टॉप केलं, बंद केलेली होती. असू दे की, मला काय म्हणायचं, 20 वर्षाचा अनुभव मध्ये तुम्हाला काय कारण झालं असेल म्हणून तुम्ही 1-2 वर्ष लावलं नसेल, तो पार्ट वेगळा आहे. पण केळी क्षेत्रामध्ये आता तुमच्या साईटला जर एक बारकाईने जर अभ्यास करायचा म्हणलं तर तुमच्याकडे सरासरी फण्या किती धरल्या जातात? सरासरी आमच्याकडे किंवा 8. हा,
8 पासून सुरुवात होते. 8 पासून सुरुवात होती. व्यापारी 8 पासून सांगतात, हा हा पण शेतकरी फण्या पाहून बुंदा पाहून फाण्या धरतात. फण्या धरतात त्या बरोबर ठिकाणी. तर आता आपण जे धरलेले आहेत, तर आपण ह्या आज जे मार्केटमध्ये जे काय कुणी 8-10 धरत असतात, तर त्याच्यापासून आपण एक फणी एक्स्ट्रा धरलेली, एक्स्ट्रा धरलेली. बरोबर आहे ना? आपले हो. 11 आहेत. आता 9-10 पर्यंत धरतात, 8 तर रेग्युलर आहे तुमच्या Regular जळगाव आहे. साईड. हो, पण तुम्ही 11, काही ठिकाणी अगदी 12 12. 13 आहेत. पण 11 जरी म्हणलं तरी एक फणी तुम्ही आगाव धरलेली, हो, हो, बरोबर आहे ना? बिलकुल. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या केळीमध्ये तुमच्या आहे शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळं तुम्हाला असा एक वेगळा बदल तुम्हाला काय जाणवतो? वेगळा बदल म्हणजे मी जे तुमचं जे तंत्र मी वापरलेलं आहे, वापराबाहेर वापराबाई ऑर्गॅनिकचं, हम्म. त्याच्यामुळे मला 100% त्याचा फायदा झालेला आहे. फायदा काय नेमका तीच मला फायदा विचारायचं. म्हणजे असा झाला हा, हा, की त्याची जी निस्वाड झाली हा, हा. गडाची, हा, हा. ती 16-17 फण्यांपर्यंत निस्वाड झाली. आणि पारंपरिक पद्धतीने मी जे करत होतो त्यावेळी 12-13च फण्या मला मिळत होत्या. आणि यावेळेस वापराबाई ऑर्गॅनिक वापरल्यामुळे मला कमीत कमी 5 फण्यांचा त्याच्यामध्ये मला फरक जाणवला, वाढ झाली. वाढ झाली त्याच्यामध्ये. आम्ही धरताना तुम्ही जरी 11 धरल्या तरी फाण्या जास्त पडल्या. जास्त फण्या पडल्या. म्हणजे आता आपल्याला एकंदरीत लक्षात येते की ह्याला वजन मिळणार आहे, बिलकुल. बरोबर आहे का नाही? हो, मग आता मला काय म्हणायचंय, तुम्ही आता दरवर्षी केळीत आहेत, तर ह्या 2 फणीच्या मधली अंतरी आणि वाद ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? 2 फणींमधील जे अंतर आहे हम्म. ते कमीत कमी 6 इंचचं अंतर त्याच्यात मला दाखवलेलं आहे. हम्म. 2च्या आणि हम्म. फण्यांची जी केळीची जी वाढ आहे, वाद जे आहे हम्म. ते लांब वाद मला मिळालेले आहे. हम्म. अंतरीमुळे वाद मला लांब मिळाला. लांब मिळालेलं आहे. तर आता ही जी काय तुमची ज्यावेळेस निस्वन झाली त्यावेळेस अशी तुम्हाला, आता तुम्ही दरवर्षी केळीतच येतात, 20 वर्षाचा अनुभव आहे, तर तुम्ही ज्यावेळेस आता ही निस्वन सुरू झाली त्यावेळेस हिने जास्त वेळ घेतला का ही 1-1.5 महिन्यातच झाली? तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, जास्त नाही झाले, 1-1.5 महिन्यातच निस्वाड झाली पूर्ण ती. हा, आता ही इथनं पाठीमागचा जो तुमचा अनुभव आहे, तुम्ही रेग्युलर जे केळी करता, तर निस्वन सुरू झाल्यानंतर किती दिवस कमी- घेते? कमीत कमी 3 महिने तरी लागत होते पूर्ण निस्वायला. हा, म्हणजे आपला तो टायमिंग निम्म्याने कमी केला. कमी केला तो. हा, कारण 1.5 महिन्यातच संपूर्ण बाग निसून मोकळा झाला. हा, मग सगळ्यात महत्वाचा तोच विषय. आज आपण शेतकरी प्रत्येक जण केळी करत असताना आपण खर्च करायला आणि कष्ट करायला कमी नाही, पण ज्या वेळेस निस्वन आपले 2-2.5 महिने किंवा 3 महिन्यापर्यंत जाते त्यावेळेस आपला माल जरी बॉक्स पॅकिंगच्या क्वालिटीचा जरी बनला तरी तो आपल्याला नाईलाज असतं व लोकल वाल्याला द्यावा लागतो. त्याचं कारण का? तर त्या क्वांटिटीमध्ये माल निघत नाही. निघत नाही. क्वालिटी असते पण क्वांटिटी मध्ये निघत नाही. नाही. त्यावेळेस आपल्याला जरी 30 रुपये, 20 रुपये, 25 रुपये रेट असला तरी लोकल वाल्याचा रेट काय असतो? लोकल वाल्याचा 1200 ते 1400 पर्यंत. नाही नाही, समजा 25 रुपये रेट आहे उदाहरणार्थ, हो, तर लोकल वाला म्हणजे व्यापारी कितीने मागवतो? तो मग निम्मेच्या ने खाली येत होतो. म्हणजे 25 असेल तर 13-12, 12-13च्या वर जातच नाही तो. जास्तीत जास्त मी म्हणतो त्यांनी 15 बी देऊ द्या. हा. पण विषय काय आहे की अगदी निम्म्याने जर तोटा सहन करायची बारी आपल्या शेतकऱ्यांना मित्रांना येत असेल तर आपल्याला कुठं चुकतोय हे शोधण्यासाठी खूप गरजेचं कोणतं आहे की वापराबायोरेनिक कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण आपण, मी काय म्हणतो, वापराबायोरेनिक जरी नाही वापरलं कुठल्याही शेतकऱ्यांनी तरी केळी तीच आहे. काय वापराबायोरेनिकच्या जीवावरती काहीच नाही विषय. पण आज तुम्हाला अनुभव काय आलाय की 1.5 महिन्यामध्ये पूर्ण निस्वन झाली पूर्ण निस्वाड झाली आणि 17 पर्यंत जास्तीत जास्त फण्या पडल्यात. मी म्हणतो काय जागेवर अगदी 14-13 असतील, विषय तो नाही, कुठंतरी सकार नकार असतं, पण हो. तुम्हाला एक हायेस्ट जाणवलंय 17 पर्यंत, 17 पर्यंत. बरोबर आहे का नाही? बिलकुल. कारण हे हितनं पाठीमागे तुम्हाला पाहायला भेटत नव्हतं. नाही, पाहिलंच नाही एवढं निस्वाड कधीच झाली नाही. हा, आणि आपल्या भागामध्ये जे काही केळीची लागण आहे तर ते काही शेतकरी आपल्या प्लॉटला पाहण्यासाठी येतात का? हो, भरपूर शेतकरी येऊन गेले. बर, काय म्हणणं आहे ते त्याचं? माझ्या पश्चात येऊन गेले. बर, आणि येऊन मग त्यांनी मला फोन केला हा. की सर तुमचा बाग म्हणजे बाग आहे. हा, असा बाग कधीच आम्ही पाहायला मिळाला नाही आपल्या भागामध्ये. आपल्या भागामध्ये. हा, म्हणजे ही पूर्वीची केळी तुमची, तुम्ही तुमच्या पद्धतीने पण अशी येत असेल, पण आत्ताच्या कंडिशनला जर बघितलं तर आपल्याला केळी उत्पादन पाहिजे असं आत्ताच्या कंडिशनला देत नाही. इथनं पाठीमागचा 10-15 वर्षाचा काळ होता तो असं आपल्याला उत्पादन द्यायचं, तुम्ही तुमच्या पद्धतीने बी काढायची, हो, बरोबर आहे का नाही? बरोबर. पण आत्ताच्या काळामध्ये हे असं आपल्याला पाहायला कुठंतरी कदाचित पाहायला भेटते. बिलकुल बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की तुम्ही जो आता हे अगदी फर्स्ट टू एंड केलेला आहे, म्हणजे कंटिन्यू केलेला आहे, Continue केलं. तर तुम्ही जे कंटिन्यू केलेले तर ही आज आपल्याला, आपण काय म्हणतो, याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि तो थोडक्यात शेतीवरती आज मी बोलतोय बोलतोय. नाही, आणि तो बरोबर लागू आहे. होतोय म्हणून बोलतोय. लागू आहे, बरोबर आहे ना. गोगरे सर, बरोबर आहे का? सत्य आहे ना. हा, कारण आज सत्यासाठी जर आपण थोडंसं दोघं आपण एकत्र येऊन जर आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे जसं घडलंय तसं जर धावण्याचा प्रयत्न करीत असतील
तर आपले शेतकरी आपल्यावरती 100% विश्वास ठेवणार आहेत. बिलकुल. आहे का नाही? हो. तर आता तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत, जे जुने आहेत, जे नवीन आहेत, जे अनुभवी आहेत, जे नवीन आहेत, तर अशा शेतकरी मित्रांसाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू वापरल्यापासून कंटिन्यू केलं पाहिजे का 1-2 डोस घेऊन रिझल्ट घेऊन थांबलं पाहिजे? नाही, कंटिन्यू वापरलं पाहिजे. लहानपणापासूनच खोड लावल्यापासून किंवा रोप लावल्यापासून त्याचा वापर हा कंटिन्यू केला पाहिजे. कमीत कमी 4 डोस तरी त्याला दिले गेले पाहिजे. कमीत कमी 4 डोस. हा. आणि जास्तीत जास्त 5-6 डोस जर दिले हा. तर अधिक फायदा शेतकऱ्याला 100% त्या होईल. ठिकाणी होऊ शकतो. हा, कारण विषय कसा आहे, आपण काय म्हणतो, वंजळवर पेरलं तर पोतभर उगावतं, या म्हणीत आपण म्हणीत, वापरतो बरोबर बऱ्याच आहे. जागेवर. तर आपण जर 2 रुपये खर्च केलं आणि 2 रुपयाचं 10 रुपयाचं उत्पादन इथं वाढतंय, ही नजरेला दिसतंय. तर बिलकुल. मला वाटतंय ती 2 रुपये घालवत आणि आपण कुणीही मागे पुढे बघू नये. बघू आणि पाहायलाच पण नको. तेवढा पैसा तो वसूल होत असतो. आहे का नाही? हो. कारण आपले शेतकऱ्यांना एक हारकुट पत्करावी लागते की बघा, मी काय म्हणतो, तुम्ही आता ही केळी चांगली आणली, समजा इथं उदाहरणार्थ आपण असं पकडू, तुम्ही वापरा बायोरेनिक वापरलं नाही आणि इथं जर केळी वय खाती कशाला वाढायला, तिथं बुंदा बारीक राहतोय, खालीवर होती, निस्वनीला जर 2-2.5 महिने घेते, कटिंगला 2-2.5 महिने घेते, मार्केटला रेट आहे 25-30 चालू, आपल्याला सगळ्यांपासून निमेन रेट घ्यावा लागतोय. तर मग तिथं जो आपण एकदम एंडला तोटा पत्करायला तयार आहे, तर आपण पहिलाच थोडीशी सुरुवात जर चांगली केली तर शेवटचा दिवस गोडच होणार आहे. बिलकुल. बरोबर आहे का नाही? शेवट सुद्धा चांगलाच होईल. हा, कारण आपण पहिल्यापासून जर सुरुवात नाही केली, शेवटच्या टायमिंगला आपण लय बळ लावायचा प्रयत्न केला, काही उपयोगाचं नाही. तर तिथं थोडस मग आपल्याला त्रासदायक होतं. नाही, आणि नुकसान बी आहे ना. हा, तर आता तुम्हाला जे काय केळी पाहायला तुमचे व्यापारी आलते आता कालच्या दिवशी व्यापारी 2-3 व्यापारी येऊन गेले. त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं 1 नंबर बाग आहे, पूर्ण माल हा एक्सपोर्टला जाईल. बरं. इराणलाच आम्ही माल पाठवून नाही तुमचा. म्हणजे त्यांनी येऊन तुम्हाला शब्द देऊन गेले? हो, शब्द देऊन गेले ते. आणि मग तुम्हाला त्यांनी चालू रेट देऊ म्हणले का तुम्हाला लोकलचा रेट देऊ? नाही, जो बॉक्स पॅकिंगचा जो रेट असेल Highest. तोच हायेस्ट रेट तुम्हाला देऊ म्हणे आम्ही. पण आपल्याला बाग पाहिजे. हा, म्हणजे हे तुम्हाला कानावर घालून गेलेत. हो. मग त्यांनी आल्यानंतर फाने बघितल्यास त्यांना काय ठिकाणी हा. 11-13 काय चालले, मोजल्या ना त्यांनी फण्या मोजल्या, त्या म्हणे चालतात काही म्हणले, अडचण नाही म्हणे, चांगल्या आहेत म्हणे त्या. चालतात म्हणले. हो, आम्हाला चालतात म्हणे ते. हा, कारण वरची फणी आणि खालची फणीमध्ये काहीच अंतर नाही म्हणे. हा, या 2 गोष्टी, कारण आपण इतकं अगदी काळजीपूर्वक का गोष्टी काय बोलत असतो की आज जळगाव क्षेत्रामध्ये आम्ही अगदी तुमच्यासारख्या कष्टकरू शेतकऱ्यांना खूप भेटतो. आम्हाला पण शेतकरी प्रामाणिकपणे खूप काही गोष्टी सांगत आहेत की आज आपल्या जळगाव साईडला एक अशी बोलायचीच बाब झाली, तर आपले काही शेतकरी अगदी 12 किलो पर्यंतच्या पुढे घड काढू शकणार अशा कंडिशनला पण गेलेले आहेत. आणि काही शेतकरी 22 किलोच्या प्लस घड काढू शकणार अशा कंडिशनला पण आहेत. आणि सरासरी 15-18चे शेतकरी जळगाव साईडला केळीचे घडाचं वजन घेतात. आता हे जर एक अंदाज पंचे आपल्याला गवतावा पोळ्या ज्यावेळेस तुम्ही काट्यावर टाकता एक्सपोर्टला जाईन माल, त्यावेळेस तुम्ही 2 घड मुपून पण पाहणार आहेत. पण एक आज आपल्या ह्या नजरेला ही घडाचं वजन एक अंदाजे किती येईल असं वाटतंय तुम्हाला? हा घड जर कधी पूर्ण भरल्यानंतर जर काढला, हा कमीत कमी 35 किलोचा येईल. 35 किलोचे? कमीत कमी 35 किलो. कमीत कमी 35 किलो. हा, कमीत कमी जास्तीत जास्त 35 जी येईन ते आपण पाहू. पाहू. आणि आपण जरी आज इथं 35 बोललो आणि हे मी म्हणतो एक 2 किलोने जास्त आला किंवा 2 किलोने कमी आला, आपण जे येईन ते आपण सरांची ज्यावेळेस हा माल पूर्ण कटिंग होऊन जाईल त्यावेळेस आपण एक तुमचा व्हिडिओ घेणार आहे. त्याचं कारण असं की आपली टोटल झाडं किती 3200 आज मी विचारतोय बरं का, पहिल्या शूटिंग मध्ये आहे. आणि आपल्याला टोटल माल कटिंग केल्यानंतर पण विचारायचे तुम्हाला, आम्ही विचारणार आहे की माल टोटल किती कटला, कारण आपल्याला त्याची सरासरी काढायची की किती बसली. कारण आज आपण काय आहे, प्रत्येक जागेवर आम्ही पण गेल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं काय म्हणणं येतं, साहेब तुमचा खर्च आमचा खर्च वाढतो, 100% वाढतो, आम्ही पण नाही म्हणणार नाही, कारण ते तुम्हाला पण देणंच आहे. कारण तुमच्या शेड्यूल मध्ये ही वाढलं म्हणजे एक्स्ट्रा आहेच. पण तुम्ही जसा खर्च करताय तसं आपल्याला उत्पादन वाढलं का आणि किती पटीत वाढलं, मार्केटचा रेट काय आज चालू आहे, शेजारी आपल्या बरोबर ज्यांनी केळी लावले त्यांना काय भेटला, आपल्याला काय भेटला, हे जे आपल्याला सगळी गणित जुळवायच्यात. आणि ती गणित अशी जुळवायच्यात, त्यांचा एवढ्या 3200 झाडामध्ये शेजाऱ्याचा किती गेला, आपला किती गेला, त्यांना रेट काय भेटला, आपल्याला काय भेटला, आणि वापरा बायोरेनिकला एक्स्ट्रा खर्च किती झाला आणि एक्स्ट्रा उत्पादन किती निघालं, ह्याचा ताळमेळ का घालायचा आहे की हा ताळमेळ जर आपण अगदी घालून जर आपल्या शेतकरी मित्रांना ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून जर दावलं तर आपले शेतकरी आपल्यावरती ठामपणे विश्वास ठेवतील. बिलकुल बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हो. तुम्ही किती दिवस झाला गोगरे सरांना कॉल करता यावं लागते? मी ते महिन्यातून एकदा माझा कॉल असतोच त्यांना, या साहेब या. जसं जशी त्याची कंडिशन तयार होते तसं त्यांना मी फोन लावतोय. आता मध्यंतरी त्यांना मी फोटो पाठवले. नाही आमची चर्चा झाली, तुमचे फोटो बघितले, निस्वन वगैरे झालेले सगळे,
तुम्ही फोटो पाठवले. आपण अगदी आता निसवण बीजी कमळ मोडाचे त्याच्या फाण्या पण मोपल्या. आज आपण अशा ठिकाणी उभं राहिलो की आपल्याला घड पण धावता येते. आता त्याच्या बघा बरं फाण्या किती. 1 2 ही एक. 3 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 आणि ही 11 आणि ही खालची 12. 12 पण आहेत. इथं 12 फाण्यात. आता इथं समोर बघा बरं घोगरे सर किती कॅमेऱ्यात. थांबा 1 मिनिट, कॅमेऱ्यात येते का नाही बघू. थोडासा कॅमेरा हलवतो मी समोर बघू आता इथं. आता वरच्या मापा एकदम. वरली 1 हम्म. 2 हम्म. 3 हम्म. 4 हम्म. 5 हम्म. 6 हम्म. 7 हम्म. 8 हम्म. 9 हम्म. 10 आणि 11 11. 11 फाण्या आहेत. 11. 11 12 11 12 फाण्या आहेत. हम्म. 11 12 11 12 फाण्या आहेत. आणि असा सिलेंडर सारखा गडबी दिसतोय वरनं खाली. अजून बनायचा आहे ते. बनायचा आहे ना तो. घड आपला नाही, आता बनायचा तुम्हाला आहे. जे बनलेले आहेत ना ते मी तुम्हाला दाखवतो. नाही आपल्याला इथपर्यंत पाहिजे. कदाचित आम्ही तुमच्याकडे येऊ शकलो नाही. हा. तुमच्या मोबाईल मध्ये कॅमेऱ्यापासून जसा निघन तसा व्हिडिओ आपल्याला असा पाहिजे की काट्यावरती वजन किती भरलं. बरोबर. आणि एक नाही आपल्याला 4 गाठांचे वजन भरायला मोपायच्यात. का कमीत कमी मी म्हणतो त्याने अगदी 25चा येऊ द्या. तुम्हाला आज हे 35 वाटतोय ना, हो. कमीत कमी 25चा येऊ द्या. जास्तीत जास्त जो येईन ती. हो. का आता आपल्याला सरासरीत आपण एकदम शेवट ती बी काढून देणार आहे. पण बरं. खरंच वजन किती आलं आणि ह्याचा 1 मिनिटाचा तुमच्या मोबाईल मध्ये काय व्हिडिओ काढा की आम्ही कदाचित येऊ शकलो नाही आणि नाही. तो वेळ निघून गेला आणि तुम्ही जरी म्हणले साहेब काय घड माझे नाही. 37चे निघाले, काय माझे घड 28चे निघाले, तर आपले हे पाहणारे शेतकरी म्हणतील हे असेच व्हिडिओ आम्ही बघतोय, कुणीच पुरावा दावा तयार नाही. बरोबर. आणि आपल्याला तोच पुरावा दावायचा आहे चालेल की ना. जे काय कष्ट करू शेतकरी आज मार्केटमधलं काय बरेच काय आणून वापरून त्यांना अपेक्षित उत्पादन निघा नाही, त्या कष्टकरी शेतकऱ्यांना वापरा बायोनिकच्या माध्यमातून आपल्याला हरवून द्यायचं नाही. त्यांचं उत्पादन त्यांच्या अपेक्षेपासून जास्त कसं निघतं ह्याची प्रचिती आपल्याला हिथंच उभं राहून द्यायची. बरं चालेल ना. आज पण आपण इथं उभं राहिलो तर आपण लोकेशनला जाऊन व्हिडिओ काढणारच आहे. चालेल. फक्त आत का आलोय, आत परिस्थिती आपल्या शेतकरी मित्रांना दावणं गरजेचं आहे. हो. कारण कसं जरी बघितलं आपण लोकेशन, तर लोकेशनची शेवटची कंडिशन जी वाऱ्याने वगैरे पाले फाटतात तर ती काय दावायसारखी नसती, तरी आपण दावणारच आहे. पण आत कुठं पाले फिले फाटलेले नाहीत. घड एकदम सुंदर आहेत, कलर क्वालिटी आहे. असं बोट जर फिरवलं तर त्याला कुठं डासाचं वगैरे काही नाही, किंवा इथं असे कुठलं खवले वगैरे काय आलेले नाहीत. इथं बोट फिरवलं एकदम असं मऊ शेप आणि पोपटी कलरचा घड आहे. तर आता तुम्ही आपल्या कॅमेऱ्यात बघून सांगा तिकडं की जे केळी क्षेत्रामध्ये शेतकरी आहेत, ज्यांचे नवीन असतील केळीत किंवा जुने असतील, तर ह्या आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ पाहून आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू वापरलं पाहिजे का व्हिडिओ पाहूनच आपली समाधान करून घेतली पाहिजे? नाही, कंटिन्यू वापरले पाहिजे. हा. तो फक्त व्हिडिओ पाहूनच नाही, हा. परंतु जर कंटिन्यू वापरला, हा. जर वापरा बायोऑर्गॅनिकचे डोस जर आपण कमीत कमी 5-6 जर घेतले, हा. तर त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे माल त्यांना मिळणार आहे. हो, एकदम बरोबर. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोनिक स्वीकारलं पाहिजे. कशासाठी स्वीकारलं पाहिजे? तुम्हाला रिझल्ट आलाय म्हणून स्वीकारलं पाहिजे. हो. जर आज आम्ही तुमच्याकडे ह्या शेवटच्याच अवस्थेला आलो असतो, पहिली पूर्वावस्थेत शूटिंग काढली नसती, मधी पण आलो नसतो आणि फक्त तुम्हाला कुरिअरनी मटेरियल टाकत राहिलो असतो ऐका, आणि आज आलो असतो आणि आज जरी रिझल्ट आला म्हणून आपण इथं व्हिडिओ काढला तरी आपल्या शेतकरी मित्रांना खरं वाटणार नाही. खरं वाटणार ते म्हणणार आतापर्यंत आम्ही असेच व्हिडिओ बघतोय डायरेक्ट प्लॉट मध्ये आलेला रिझल्ट, आधी कसं होतं. पण आपण आपल्या शेतकरी मित्रांना आधी कसं होतं हे आजचाच व्हिडिओ तुमचाच नाही तर अनेक शेतकऱ्यांचे आपण व्हिडिओ असेच बनवलेत. काही व्हिडिओ अगदी आपले 2-2 तासाचे आहेत, काही व्हिडिओ आपले अर्ध्या तासाचे आहेत, पण युट्यूबला जवळपास 700च्या पुढे व्हिडिओ आपण अपलोड करून ठेवलेत की जेणेकरून तुम्ही पहा आणि निर्णय घ्या. का की तुम्हाला जर आपल्या जमिनीत टाकलेल्या खतांचं विघटन होणं, आपटेक होणं आणि उचलून देणं, अनेक प्रकारच्या खताची डिफिशियन्सी भरून काढून गेलेला वेळ, खाल्लेला त्या पिकांनी वेळ जर बाहेर काढून जर आपल्याला पीक सदृढ पद्धतीने एकदम कुठंही खालीवर न होता, कुठंही त्याला कुठल्याही अन्नद्रव्याचं कमतरता न पडता ती एकदम असं तृप्त अन्नद्रव्याने असणारं पीक जर आणायचं असेल तर मला असं वाटतं की मी अगदी हात जोडून विनंती करतो, तुम्ही वापरा बायोनिकचे कमीत कमी 2 डोस वापरा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पण पहिल्यांदा 2 डोस घेतले होते 2 डोस घेतले आणि अगदी आपण रात्रीचा व्हिडिओ घेतलाय. गो घोगरे सर, रात्रीचा वेळ नव्हता. रात्रीचा व्हिडिओ तुम्ही रात्रीचा आमच्यावर विश्वास ठेवला. रात्रीचा आज आपण दिवसा हा पार्ट वेगळा आहे, पण रात्रीचा तुम्ही निर्णय घेतला आणि आज शेवटचा दिवस थोडक्यात आपण दिवसा घेतोय. तर त्यावेळेस जर तुम्ही निर्णय घ्या म्हणले असते, साहेब तुम्ही आले कुठून सोलापूरहून, आम्ही कुठं जळगाव, तिकडचे व्हिडिओ बघतो आम्ही सोलापूरचे, आम्ही कसा विश्वास ठेवायचा, काय खरं काय खोटं, फक्त मनात तुमच्या शंका आली असती तर आजचा दिवस उगावला असता का तो वागासाठी? नाही. म्हणजे दिवस असता पण असा रिझल्ट मिळाला नसता. हा.
मी तर म्हणतो वापरा बायोऑर्गॅनिक न वापरता बी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे कुठलेही पीक असू द्या खूप खूप त्यांचं उत्पादन निघावं आणि कलर क्वालिटी क्वांटिटी मध्ये उत्पादन निघावं. अगदी ही माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना अगदी तुम्ही तुमच्या कष्टाला बळ मिळावं ही माझ्याकडून शुभेच्छा. पण तुम्हाला ज्या वेळेस असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने सगळं काय कष्ट खर्च करून वेळ देऊन पीक मला साथ का देत नाही, बरोबर, त्यावेळेस तरी मला वाटतं की बाबा हात जोडून तुम्हाला विनंती करतो की तुमचं कष्ट वाया जाऊन देऊ नका. वापरा बायोऑर्गॅनिककडे वळा, कारण इथं दिसतंय दिसतंय तुम्ही साक्षीदार आहेत. बिलकुल. जर आम्ही दोघं येऊन जर इथं उभं राहून जर असं सरांनी असं केलंय तसं केलंय म्हणून असं जर स्टोरी जोडायचा प्रयत्न केला असता, नाही आणि वाढवायचा काही संबंध नाही. जे प्रत्यक्ष समोरच आहे ना, हा. रिझल्ट त्याचा समोर दिसतोय. समोर दिसत नाही. आम्ही दोघांनी असं ठरवलं की समजा हा रोडच्या कडेचा प्लॉट आहे की घोगरे सरांना म्हणलं की कोणाचा आहे काय तुम्ही असं थोडं बोला, आणि असं आम्ही दोघांनी जरी व्हिडिओ काढला तरी तो जरी अपलोड केला तरी आमच्या दोघांवर कोणी विश्वास ठेवू शकतं का? नाही ठेवू शकत. पण आपण आज पुरावे असे करतोय, पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, अवस्था. प्रत्येक अवस्थेत तुम्ही प्रत्येक अवस्थेत तुम्हाला आम्ही तारीख विचारतो. हो बिलकुल. म्हणजे बरोबर. असा विषय नाही की अंधाधुंदी कारभार चाललाय, नाही जे ना अंदाज नाही जे सत्य आहे ते समोर ते आहे. कारण सत्याला स्वीकारलं हो. तर बाकी काय आपल्याला जे काय त्रास होतो, एक कसं असतं कुठलंही पीक केल्यानंतर पिकाने वय खाल्लं, मर वाढली किंवा खालीवर झालं, तर जो त्रास होतो आणि ज्या वेळेस तो खर्च होतो, आपण जी पूर्वावस्थामध्ये आपण पाहिला होता भाग, त्यावेळेस माझे जवळजवळ 700-800 मला नवीन खोड लावायला लागलं होतं, तुटाळे लावायला लागली होती. त्याच्यानंतर तुटाळे वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यानंतर ते तुटाळे सुद्धा भरून निघाले. हो, त्याची बरोबरी केली आणि ते बी त्यांची बी निस्वाड झाली. हा म्हणजे तुम्ही हे जे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन नोव्हेंबर महिन्यात असेल किंवा ऑक्टोबर, आपल्याकडे पूर्वावस्थेचा व्हिडिओ आहे, जरी चुकलं तरी त्या तारखेचा उल्लेख आहे, तर तिथपासून जे आतापर्यंत तुम्ही कंटिन्यू केलेलं आहे, तर तुम्ही ह्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहे? बिलकुल 100% समाधानी आहे. आणि ह्या ज्या खोडवाजी तुम्ही धरणार आहेत ह्याला तुम्ही सुरू करणार आणि तुम्ही आणखी 6000 झाडांची लागण केलेली करायची ऑगस्ट मध्येच करायची. ऑगस्ट मध्ये लागण करायची. तयार झालं सगळं शेत तयार झालं. ठिबकच्या नळ्या जात होतो तुम्ही, मग त्याला पण तुम्ही वापरणार आहेत. हो. आता आपल्या पुढे कपाशी आहे. कपाशी आहे ना, मागच्या वर्षी कपाशीला मी वापरला, मला त्याचाही रिझल्ट मिळाला. नाही ह्या वेळेस पण आता आपण म्हणजे त्यावेळेस आपण व्हिडिओ काढला नाही कपाशीचा, कपाशी वापरलं पण काढला नाही. पण आता आपल्याला ही कपाशी लय झालं ते की तिच्या आताच आहे उंची, तर आज आपल्याला त्याची पूर्वावस्था घ्यायची आणि येणाऱ्या दिवसात ते दावायचे जे घडणार आहे. हो. तर तुम्ही जसं घडलं तसं अगदी केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मनापासून प्रामाणिकपणे सत्य माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. नमस्कार.